आणि एक मोठी अपडेट हाती येते। बांगलादेशात आजच अंतरिम सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे। नव्या अंतरिम सरकारमध्ये मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा नसणार आहे। शेख हसीनांनी पलायन केल्यानं आवामी लीगमध्येच नाराजी असल्याचं पाहायला मिळते आणि बांगलादेशामध्ये हसीना सरकारमधील मंत्र्यांच्या घरांवर सध्या हल्ले देखील होत आहेत। त्यामुळे बांगलादेशमध्ये आजच अंतरिम सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे। खरं तर 48 तासांमध्ये अंतरिम सरकार स्थापन होईल असं लष्कराकडून बांगलादेशला सांगण्यात आले होतं, परंतु आत्ता जी महत्त्वाची अपडेट मिळते त्यानुसार नव्या अंतरिम सरकार जे असणार आहे, ज्याच्यामध्ये मंत्र्यांची संख्या जी असेल त्याला देखील मर्यादा नसणार आहे आणि हे सरकार जे आहे ते आजच स्थापन होण्याची शक्यता आहे। शेख हसीना यांनी पलायन देखील केलेलं आहे असं देखील म्हटलं जात आहे, जसा आरोप देखील तिकडून केला जातोय आणि यावरूनच आता आवामी लीगमध्ये देखील नाराजी पसरलेली आहे। बांगलादेशात हसीना सरकारमधील मंत्र्यांच्या घरावर देखील आता हल्ले होत असल्याचं समजतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।